कोथुळणा येथे भीषण अपघात, 2 चालक व कंडक्टरचा जागीच मृत्यू। सावनेर ते रामटेक रोडवरील कोथुळणा गावाजवळ डिव्हायडर रोडवर भीषण अपघात घडला असून 2 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। सोयाबीन सीडने भरलेली मालवाहू गाडी अचानक नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला। अपघात इतका भीषण होता की गाडीचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून एक चालक व एक कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार सदर मालवाहू गाडी ही मध्य प्रदेशातील इंदोर भोपाल येथील रहिवासी गाडी मालक राजेश चव्हाण यांची असल्याचं समोर आलं आहे। गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन सीड भरलेले होते। कोथुळणा गावाजवळील डिव्हायडर रोडवर गाडीचा ताबा सुटल्याने अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच खापा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। तसेच मृतांची ओळख पटवण्याचे कामही सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। दरम्यान अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ मदत कार्य सुरू करून पोलिसांना सहकार्य केलं। जखमींना बाहेर काढणे, वाहतूक सुरळीत करणे तसंच घटनास्थळी मदत पुरवण्यासाठी गावकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी राहुल कडू, नागपूर।